राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत मिळणार। शासन निर्णयानुसार तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। 5 लाखांचे आरोग्य कवच, 5.5 लाख कार्डचे वाटप। गंभीर आजारावर आरोग्यासाठी लाखो रुपयांचा खर्च परवडत नसलेल्या कुटुंबांसाठी आयुष्यमान ही योजना शेतकऱ्यांसाठी आधार ठरत आहे। बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त, नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरात कार्यवाही। 500 रुपयांच्या 200 बनावट नोटांसह लाखोंचे साहित्य जप्त। मालेगावातील बनावट नोटा प्रकरणात पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरची लिंक उघड आली। यंदा कांदा चांगलाच भरला, पण मधमाशांअभावी उत्पादनात घट। मंठा तालुक्यात परागीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे। सोन्याचे दर गगनाला भिडले, ऐन लग्न सराईत कुटुंबाची चिंता वाढली। भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ धातू म्हणून नव्हे तर परंपरा, प्रतिष्ठा आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून मान दिला जातो। कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान जाहीर करावे, मंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। कांदा उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान जाहीर। 7-12 उतारावरील पोटॅशियमची मोजणी आता फक्त 200 रुपयात। ऑनलाईन अर्ज करा, 90 दिवसात मोजणी करून मिळेल। 7-12 उतारावरील एकाच कुटुंबातील व्यक्तींना आता आपापल्या पोटॅशियमची मोजणी अवघ्या 200 रुपयात करून मिळणार आहे। तुरीच्या भावात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप। कृषी उत्पन्न बाजार समिती मोर्शी येथे दर गुरुवारी भरत असलेल्या साप्ताहिक बाजारात तुरीच्या दरघटीमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। ही प्रक्रिया पूर्ण करून घेणाऱ्या लाडक्या बहिणींनाच मिळणार 18वा हप्ता। डिसेंबर नंतर KYC करणाऱ्या बहिणी वगळणार। पीक कर्ज पुनर्गठनाबाबत शेतकऱ्यांमध्ये भ्रम। थकबाकीदार शेतकऱ्यांची 3 लाख पर्यंत व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रोत्साहनपर निधी द्यावा। कापूस खरेदी थांबली, लुकटीसाठी व्यापाऱ्यांना मिळाले मोकळे रान। 3 महिन्यातच संकलन केंद्र गुंडाळले, फरडच्या नावावर उत्पादकांची लूट। लालपरीसाठी रेकॉर्ड ब्रेक बुकिंग। शिमगोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या बसेस झाल्या हाऊसफुल। राज्य शासनाने हेक्टरी 8,600 रुपये शासकीय अनुदान, रब्बी पेरणीसाठी 10,000 रुपये मदत तसेच पीक विम्यातून 17,000 रुपये देण्याची घोषणा केली होती। मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही। वाल्मिकच्या मुलाच्या फेसबुक पोस्टने खळबळ, आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार सुशील कराड। काय आहे सत्य, काय होणार अवघड, तर्कवितर्क आणि चर्चांना परळीत विधान। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सरकार गंभीर असून थेट शेतकऱ्यांच्याच खात्यात अनुदान निधी देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीसाठी परभणी येथे पोलीस बंदोबस्तात करण्यात आलेल्या कारवाईविरोधात नांदेडमधील बाधित शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे। मंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला गैरहजेरी, बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी MD सिंग निलंबित करण्यात आले आहेत। बिबट्यापासून संरक्षणासाठी AIचा वापर करणार। राज्यात वाढलेल्या बिबट्याच्या वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला। अजित पवारांसह 70 जणांचा क्लीन चोट। 25,000 कोटींचा कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही मोठी अपडेट आहे। मार्च महिना अखेर एसटीच्या ताफ्यात 150 बस दाखल होणार। नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात या मार्च महिना अखेर 150 नव्या बस CNGवर धावणाऱ्या दाखल होणार आहेत। गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर जिल्ह्यात कडक कारवाई। मंगल कार्यालये, केटरिंग सेवांना फलक बंधनकारक। अजित पवार धोक्याने गेले की धोक्याने, सरकारने संशयिताची भुते नाचवत असल्याचा केला आरोप। सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेऊन आपली स्पष्ट भूमिका मांडायला हवी अशी अपेक्षा राज ठाकरेंनी केली व्यक्त। कांद्याला समांतर बाजारभाव योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। लालसगाव बाजार समितीत पाण्याच्या टाकीवर चढून केले आंदोलन। मार्चमधील उष्णतेमुळे गव्हाला फटका बसणार। उत्पादक राज्यामध्ये सरासरीपेक्षा तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता। शेतकरी कर्जमाफीसाठी 6,000 कोटींची मागणी। 4,701 कोटींची FRP थकीत।